महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती रंजना विनायक पाटील। आज आपण नवीन पाठाला सुरुवात करीत आहोत। त्याचा पाठ पाहणार आहोत। पाठाचे नाव आहे चोच आणि चारा आणि पाठाचे लेखक आहेत मकरंद जोशी। पाठाकडे वळूया। आता आपण पाठाचे प्रकट वाचन करूया। पाठाचे नाव आहे चोच आणि चारा। बाळांनो, या पाठाचे लेखक आहेत मकरंद जोशी। मकरंद जोशी हे सहल संयोजक होते, पर्यावरण प्रेमी आणि प्रसिद्ध लेखक आहेत। त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत। प्रवास एका प्रवासाचा हे केसरी पाटील या सहल उद्योजकाचे आत्मकथन, 2 ध्रुवांवर 2 पावले हे प्रवास वर्णन, पर्यटन मार्गदर्शक मालिका ही पर्यटन विषयावरील पुस्तके, घर श्रमिकांचं हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत। विविध नियतकालिकांमध्ये पर्यटन, पर्यावरण या विषयावर आणि अन्य प्रासंगिक विषयावर विविध प्रकारचे लेखन यांनी केलेले आहे। मानवाला अन्य प्राण्यांविषयी विलक्षण कुतूहल आहे। या सगळ्या प्राण्यांमध्ये पक्षी हे माणसाच्या अधिक निकट वावरणारे आहेत। त्यामुळे पक्ष्यांविषयी मानवाला वाटणारे कुतूहल आणि त्यांच्याबद्दल नेहमीच आपुलकी वाटत आलेली आहे। या पाठातही लेखकांनी पक्ष्यांविषयी खूप महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे। पक्ष्यांचा अधिवास आणि त्या परिसरातील उपलब्ध अन्न, त्यांच्या अनुषंगाने पक्ष्यांची चोच घडलेली दिसून येते। यात भिन्न भिन्न प्रकारच्या चोची व त्यांचे कार्य आणि पक्ष्यांच्या हालचालींमध्ये होणारा त्यांचा उपयोग याची माहिती या पाठामध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या मांडलेली आहे। प्रस्तुत पाठ वयम नोव्हेंबर 2016 या मासिकातून घेतलेला आहे। तर आता आपण पाठाचे प्रकट वाचन करूया। तिची उलुशीचं चोच, तेचं दात तेचं ओठ, अशा शब्दांमध्ये सुगरण पक्षाचं वर्णन बहिणाबाई आपल्या निरीक्षणामधून करतात। आता बाळांनो, आपण बहिणाबाईंच्या अनेक कविता बघितलेल्या आहेत आणि या कवितांमध्ये बहिणाबाईंनी सुगरण पक्षाचं अत्यंत सुंदर असं वर्णन केलेलं आहे। खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला, तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ। उलुशी म्हणजे काय तर लहान, तिची छोटीशी चोच असते। तिला का आपल्यासारखे हात पाय असे वेगळे वेगळे अवयव नसतात, तर तिची चोच हेच या सर्व गोष्टींचं कार्य ती करत असते। खाण्यापिण्यासाठी त्याचं तोंडाचा उपयोग त्या चोचीच्या साहाय्याने होतो। असं आपण वर्णन केलं आहे, परंतु त्याबरोबर ते इतरही काम या चोचीच्या साहाय्याने पार पाडत असतात। म्हणून बहिणाबाई या ठिकाणी म्हणतात की ती लहान आहे, परंतु तिने बांधलेलं जे घरट आहे, सुगरणीचं घरट, ते बघा किती तिने आपल्या पिल्लांसाठी, आणि हे असं उलट टांगलेलं असतं झाडाला, परंतु ती पिल्लं मात्र त्यातून पडत नाही। म्हणजे एक प्रकारचं तिची जी कला आहे, ती कला ही वाखाणण्याजोगी इथे आहेत असं बहिणाबाई सांगतात। बहिणाबाई या जळगाव इथल्या कवयित्री आहेत। त्या अशिक्षित होत्या, परंतु जीवनाचं तत्वज्ञान मात्र त्यांच्याकडे भरपूर होतं आणि हे तत्वज्ञान त्या ओव्यांमधून गात असायच्या आणि त्यांच्या मुलाने मात्र या ओव्या लिहून ठेवलेल्या आहेत आणि नंतर कालांतराने त्या त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत। चला आता आपण पुढे जाऊया। तर बहिणाबाई अशा प्रकारे या निरीक्षण मधून सुगरण पक्षाच्या चोचीचं
वर्णन सगळ्याच पक्ष्यांना बहुतेक लागू पडतं. पक्ष्यांची चोच म्हणजे केवळ त्यांच्या तोंडाचा भाग नाही, तर या चोचीनं अन्न खाण्याबरोबरच इतरही कामं ते सहज करीत असतात. जर तुम्ही वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण केलं तर लक्षात येईल की पक्षी आपल्या चोचीचा उपयोग चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणे, बिया फोडणं, शिकार आलेल्या प्राण्यांचे तुकडे करणे यासाठी तर करतातच, पण त्याचबरोबर चोचीचा उपयोग घरटं बांधण्यासाठी, पिलांना भरवण्यासाठी, इतकंच काय झाडावर चढणं किंवा वेलीवर लटकणं यासाठी सुद्धा केला जातो. म्हणजे चोच ही जणू पक्ष्यांचे हात, पाय, दागिना, चमचा, फावडं, करवत असं बरंच काही काम ही चोच करीत असते. सर्वसाधारणपणे पक्षी निरीक्षण करताना पक्ष्याचा रंग, उडण्याची किंवा बसण्याची पद्धत याबरोबरच त्यांच्या चोचीचा आकार कसा आहे याकडे लक्ष दिलं जातं. कारण चोचीच्या आकारावरून त्या पक्ष्याचे भक्ष्य, घरट्याचा प्रकार याचा अंदाज बांधता येतो. प्राणीसृष्टीमध्ये वेगवेगळ्या गटातल्या प्राण्यांच्या शरीर रचनेकडे बघितल्यावर जाणवतं की फक्त पक्ष्यांना चोच असते. उत्क्रांतीच्या ओघात बदलत्या हवामानात आणि बदलणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकून राहताना प्राण्यांच्या शरीरात बदल होत गेले. त्यातले काल सुसंगत उपयोगी आणि आवश्यक बदल टिकून राहिले. याच प्रवासात पक्ष्यांची चोच निर्माण झालेली आहे. आता यामध्ये बघा लेखक असं सांगतायत की पक्ष्याचा रंग कसा असतो, ते कोणत्या अधिवासात राहतात आणि त्यावरून त्यांचं भक्ष्य कोणतं आहे आणि यावरून त्याच्या राहणीमानाचा आपल्याला अंदाज बांधता येतो. शरीर रचनेकडे जर बघितलं तर त्याच्या चोचीवरून आपल्याला त्याच्या भक्ष्याचा सुद्धा आपल्याला अंदाज काढता येतो. आता उत्क्रांती म्हणजे काय, तर पूर्वी असं म्हणतात की ही पृथ्वीची उत्पत्ती ज्यावेळेस झाली तर त्यावेळेस पृथ्वी ही तप्त असा वायूचा गोल होता. मग हा तप्त असा वायूचा गोल हळूहळू थंड झाला आणि त्यातील काही भाग असे खाच खडगे राहिले, तर खाच खडगे झाले त्या ठिकाणी पाणी जमा झालं आणि महासागर निर्माण झाले आणि जे उंचवटे होते त्या उंचवट्यापासून पर्वत वगैरे आणि सपाट भूभाग होता त्या ठिकाणावरून जमीन निर्माण झाली आणि हळूहळू सृष्टीची निर्मिती झाली. तर ही सृष्टीची निर्मिती कशा प्रकारे झाली हे सांगणारे जे वैज्ञानिक जे शास्त्रज्ञांनी जे वर्णन केलेलं आहे त्यालाच उत्क्रांती असं म्हणतात. पूर्वी एक अमिबा असा छोटा होता आणि त्यानंतर अमिबापासून जे प्राण्यांची उत्क्रांती होत गेली ती आजच्या या विविध मानवाची सुद्धा किंवा इतर प्राण्यांची सुद्धा अशी उत्क्रांती झालेली आपल्याला विज्ञानामध्ये आढळून येते. आता पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या त्यामध्ये चोचीमध्ये रंग, आकार यात विविधता निर्माण झालेली आहे. मात्र पक्ष्यांच्या प्रकारानुसार चोचीचे प्रकार बदलताना दिसले तरी सगळ्या पक्ष्यांच्या चोचीची मूळ संरचना समान असते. म्हणजे जरी त्यांच्या चोचीचे आकार वेगळे वेगळे असले तरी सुद्धा एक काही ठराविक अशी रचना मात्र त्या ठिकाणी समान आपल्याला दिसून येते. कोणत्याही पक्ष्याची चोच दोन भागांमध्ये विभागलेली असते. वरचा भाग मॅक्सिला आणि खालचा भाग मॅन्डिबल. म्हणजे दोन भाग असतात चोचीचे. वरचा जो भाग असतो बघा त्याला म्हणतात मॅक्सिला आणि खाली जो भाग असतो त्याला म्हणतात मॅन्डिबल. आणि या चोचीवर बाह्य श्वसनेंद्रिय असते. म्हणजे जसे थोडक्यात आपण आपल्या जबड्याची कल्पना करा ना. आपल्या जबड्याचा जो वरचा भाग असतो त्याला मॅक्सिला म्हणायचं आणि आपल्या खालचा जो भाग असेल त्याला मॅन्डिबल. आणि आपल्या पण बघा जबड्याच्या वर बघा श्वसनेंद्रिय आहेत, तशीच त्यांच्या पण चोचीवर दोन श्वसनेंद्रिये असतात, दोन छिद्रे असतात आणि ते श्वसनेंद्रियाचं काम करत असतात.
अपवाद म्हणून काही पक्ष्यांमध्ये ही छिद्र चोचीच्या टोकावर असतात. तर अशा प्रकारे त्यांच्या चोचीची रचना या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे आणि त्यांचं श्वसनेंद्रिय कुठे असतं हे सुद्धा सांगितलेलं आहे. पक्षी अंड्यामध्ये असताना त्यांच्या चोचीच्या टोकावर एक दातासारखा भाग येतो, त्याला एक टूथ असे म्हणतात. अंड्यात पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांच्या चोचीवर हा चिमुकला दात उगवतो. याच दाताच्या मदतीने पक्षी आपल्या अंड्याचं कवच फोडून बाहेर येतो. सगळ्याच पक्ष्यांना हा एक टूथ असतो. अपवाद म्हणजे काही पक्ष्यांची ही पिल्ले लाथा मारून अंड्याचे कवच फोडतात. स्टॉर्क सारखे काही पक्षी नेहमी त्यांच्या लांब लांब चोची आपटताना दिसतात. चोचीवर चोच आपटून ते जो आवाज करतात त्याला वेगवेगळे अर्थ असतात. बघा, जसं कुत्र्याचं पण वेगळे भुंकणे असतात की नाही, तर तसेच या चोचीवर चोच आपटून हे पक्षी सुद्धा वेगवेगळे आवाज काढत असतात आणि त्यातून ते वेगवेगळ्या संवेदना आपल्या स्वकीयांना देत असतात. बहुतेक सर्व पक्ष्यांची पिल्लं ही अंड्यातच जन्मतात, आणि त्याच्या वर जो एक छोटासा दात असतो त्याला म्हणतात एक टूथ. तर हा फोडूनच ते पिल्लू, ते कवच असतं अंड्याचं, ते फोडून पिल्लू बाहेर येत असतो. आणि काही पक्ष्यांची पिल्लं मात्र पायांनी हे कवच फोडतात. तर आता तुम्हाला समजलं चोच किती महत्वाची असते. आता आपल्याला प्रत्येक पक्ष्यांमध्ये कशा प्रकारे चोचीचं कार्य आपल्याला दिसतंय ते आता आपल्याला बघूया आता पुढच्या राहिलेल्या पाठामध्ये. चोचीच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे लक्षात राहणाऱ्या पक्ष्यांची यादी केली तर त्यात अर्थातच धनेश म्हणजेच हॉर्नबिल पक्ष्याचा क्रमांक पहिला लागेल. तर हॉर्नबिल नावाचा जो पक्षी असतो तर त्याचा पहिला क्रमांक त्यांनी दिलेला आहे. त्याचप्रमाणे गुलाबी फ्लेमिंगो पक्ष्याची चोच वैशिष्ट्यपूर्ण आकाराची असते. आपल्या गुलाबी व शेंदरी पंखांनी अग्निपंख हे नाव सार्थ करणाऱ्या फ्लेमिंगोची चोच मध्येच वाकडी झालेली असते. फ्लेमिंगोचे भक्ष्य शोधण्याची खाण्याची पद्धत जरा वेगळीच आहे. बघा, तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल, बघा, हा परदेशी पाहुणा आहे फ्लेमिंगो. तर ते काही कालावधीसाठी आपल्या भारतामध्ये येतात आणि त्यांच्या चोचीचं महत्त्व कसं आहे तर त्याचे पंख बघा कसे असतात. तर अग्निपंख, बघा कलर सुद्धा बघा अग्नीसारखा दिसतोय, त्यामुळे त्यांना अग्निपंख हे म्हणतात. याची चोच कशी असते तर मध्येच वाकडी झालेली असते आणि भक्ष्य शोधण्याची खाण्याची पद्धत सुद्धा त्याची थोडी वेगळीच असते. आता चोच म्हटल्यावर सर्वात आधी जो शब्द आठवतो तो आहे अणकुचीदार. ही चोच जेवढी अणकुचीदार असेल तेवढे त्याला आपलं भक्ष्य खाण्यास त्याची मदत होते, म्हणजे भक्ष्य फोडण्यासाठी वगैरे त्याला मदत होत असते. अणकुचीदार तो शब्द या ठिकाणी आहे म्हणजे टोकदार. तो लागू होतो गरुड, घार, ससाणा अशा शिकारी पक्ष्यांना सापापासून ते सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या या पक्ष्यांना आपली शिकार घट्ट पकडता यावी, फाडता यावी, तिचे तुकडे तुकडे करता यावेत म्हणून बाकदार अणकुचीदार चोच असते. आता बघा, हे जे पक्षी आहेत ते काही प्राण्यांना वगैरे खात असतात. तर हे गिधाड वगैरे आहेत बघा, तर ते सापाला वगैरे खात असतात. ससे वगैरे यांना सुद्धा काही बैरी ससाणा जो असतो तर हे आपल्या भक्ष्याला ते काय करतात, फोडून फोडून खात असतात. त्यामुळे त्यांची चोच जी आहे ती अगदी टणक असते आणि अणकुचीदार असते. आणि आपलं भक्ष्य पकडून जाऊ नये म्हणून त्याला घट्ट पकडता यावं, त्याचे तुकडे सुद्धा आपल्याला करता यावेत म्हणून अणकुचीदार असते आणि बाकदार सुद्धा असते ती घट्ट पकडून ठेवण्यासाठी. या चोचीचा वरचा भाग खालच्या भागापेक्षा थोडा लांब आणि वळलेला असतो. या उलट सुतार, हुप्पो या पक्ष्यांची चोच एकदम सरळसोट असते. त्यांना जमिनीवरचे किडे, झाडाच्या खोडात दडलेले किडे शोधून खायचे असतात.
आता या ठिकाणी बघा हुप्पो जो पक्षी आहे, सुतार आणि हुप्पो यांची चोच सरळ सोट असते. तर चिमुकले जे शिंजीर पक्षी आहे, अर्थात शक्करखोरा म्हणून त्याचं नाव इथे आपण म्हणत असतो, त्याला शक्करखोरा असं म्हणून ओळखतात. सनबर्ड्स फुलांमधला मधुरस चोखतात. साधारण मधमाशी जसा फुलांमधला मधुरस चोखत असते, तर तो त्याला त्याच्या मध्यभागी जाऊन तो काढवावा लागतो, म्हणून त्याची चोच बघा कशी टोकदार आहे. बागदार चोच असते. आकाराने चिमणीपेक्षा लहान असलेला सनबर्ड एखाद्या फुलाच्या पाकळीवर आरामात बसून फुलाला धक्काही न लावता पातळ बागदार लांब चोचीनं फुलातला मध तो खात असतो. चोचीचा सर्वात आगळा उपयोग करणारा पक्षी म्हणजे आपला तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे, तुमचा सर्वांचा लाडका असा राघू म्हणजेच पोपट. पोपट आपल्या काहीशा जाडसर शिवाय बाकदार चोचीने शेंगा किंवा अगदी तिळा इतक्या लहान बिया आरामात फोडून खातोच. अजून काय खातो सांगा बरं? पेरूची फोड लागली गोड असं आपण म्हणतो की नाही, तर पोपटाला पेरू सुद्धा खूप आवडतो. त्याचप्रमाणे तिळासारख्या लहान बियांसुद्धा तो फोडून खातोच. शिवाय झाडाच्या डाळ्यांवरून चालताना याच डहाडी पकडून पोपट आपल्या चोचीचा उपयोग पायांसारखा सुद्धा करत असतो. उडता उडता पाण्यावर सूर मारून अचानक मासे पकडणाऱ्या खंड्याची चोच सरळ सोट आणि टोकदार असते. आता खंड्या हा पक्षी बघा आपण, तर त्याची चोच कशी असते? सरळ सोट आणि टोकदार. वेड्या राघूची चोच कीटकांवर, विशेषतः माशांवर उदरनिर्वाह करणाऱ्या वेड्या राघूची चोचही त्याला उडता उडता माशा टोळ पकडायला सोपं जावं अशीच सरळ आणि लांब असते. आपल्या नजाकतदार घरट विणणाऱ्या सुगरण किंवा बाया पक्ष्यांची चोच फार वेगळी नसते. बहिणाबाईनं वर्णन केल्याप्रमाणे तिची उल्लूशीच चोच, तेच हात तेच ओठ. पण अशी ही सुगरण जरी तिची चोच असली तरी सुद्धा अगदी कलाकुसरीनं तिचं घरट ती विणत असते. हा प्रश्न शेवटी आपल्याला पडतोच. या उलट चोचीने पाने शिवून घरटे विणणाऱ्या शिंपी पक्ष्यांची चोच एखाद्या सुईसारखी पातळ आणि टोकदार असते. अशा प्रकारे हा जो शिंपी सुद्धा आहे त्याची चोच कशी असते? सुईप्रमाणे. नावातच त्याचं येतंय शिंपी म्हणजे शिवणारा. तर तो आपलं घर शिवत असतो. पक्ष्याचं हे चोच पुराण पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते. निसर्गाच्या या अफाट पसाऱ्यामध्ये प्रत्येक जीवाला विशिष्ट असं स्थान आहे. बघा बाळांनो, हा निसर्ग जो आहे ना, तो काय फक्त माणसांचाच नाही, तर या निसर्गामध्ये जसे भौतिक घटक आहेत तसे अभौतिक घटक सुद्धा आहेत. आणि या भौतिक घटकांमध्ये आपल्याला प्राणी आणि वनस्पती तर आहेतच, सजीव आहेत, निर्जीव आहेत. तर परंतु या सर्व घटकांनी भौतिक आणि अभौतिक या दोन्ही घटकांचं मिळून हे पर्यावरण तयार झालेलं आहे. आणि या पर्यावरणात सर्व गोष्टींची जर समानता असेल तर पर्यावरण हे नीट चालतं. परंतु माणसांनी काय केलंय की आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी या पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे. आणि मग त्यामुळेच बघा वेगवेगळे महापूर येतात, कुठे दुष्काळ पडतो, तर कुठे नद्यांना पूर येतात. असे अनेक संकट आपल्या माणसावर येत असतात. तर निसर्गाने खूप जाणीवपूर्वक प्रत्येक मनुष्य प्राण्याची रचना केलेली आहे, तशीच इतर घटकांची सुद्धा केलेली आहे. आता आपण पक्ष्यांचं बघितलं, प्राण्यांचं पण असंच आहे, वनस्पतींचं पण असंच आहे. नद्यांचे सुद्धा प्रवाह असे ठरलेले आहेत. तर हे चोचपुरण आपण पाहिलं आणि आपल्या लक्षात येतं की निसर्गाच्या या अफाट पसाऱ्यापुढे प्रत्येक जीवाला विशिष्ट असं स्थान आहे. आणि त्या स्थानावर जो जीव राहावा म्हणून निसर्गाने त्याला काही आयुध, हत्यारं दिली आहेत.
आयुध म्हणजे काय तर शस्त्र. पक्ष्यांची चोच हे त्यांचं उत्तम शस्त्र आहे म्हटलं तरी चालेल. आयुध हे उदाहरण, असं उत्तम उदाहरण ते आपण इथे पाहिलेलं आहे. प्रत्येक पक्षाची चोच त्याच्या अधिवासाप्रमाणे अन्नानुसार बदलताना दिसते. पण जर असे वेगवेगळी भूमिका बजावणारे पक्षी एखाद्या परिसरात नसतील तर? या तर वरही निसर्गाकडे उत्तर आहे. दक्षिण अमेरिकेतल्या गॅलापॅगोस बेटावर फिंच पक्ष्याच्या 3 प्रजाती आढळतात. तर बघा, एकाच पक्ष्यांच्या 13 प्रजाती इथे आढळतात. आता फिंच या एकाच प्रकारच्या प्रकारातले असल्याने त्यांची मूळ शरीर रचना सारखीच आहे, पण या सगळ्यांचं खाद्य मात्र वेगवेगळं आहे. म्हणजेच एक फिंच जमिनीवरील किडे खातो, दुसरा कठीण कवचाची फळे खातो, तिसरा धान्य खातो, तर चौथा झाडाच्या सालीतील किडे खातो. आता खाणं बदलल्यामुळे या सगळ्यांच्या चोचीचे आकार, रचना बदललेली पाहायला मिळते. पक्ष्यांना या चोचीची ही माहिती वाचल्यानंतर ज्याने चोच दिली तो चाराही देतो, या म्हणीचा नेमका अर्थ तुमच्या ध्यानात आला असेलच. तर बाळांनो, ज्याने चोच दिली तो चाराही देतो म्हणजे ही नियती आहे. ती नियती तुम्हाला ज्याला ज्याला जन्माला घालते त्याचं प्रत्येकाचं पालन पोषण करण्याची सोय सुद्धा या निसर्गाने केलेली असते. तर बाळांनो, तुम्हाला हा पाठ समजला असेल. आता आपण यावरचे काही प्रश्न उत्तर घेऊया. बघतोय की आपल्याला स्वाध्यायामध्ये काय दिलेलं आहे की आपल्याला आकृती पूर्ण करायची आहे. तर उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांतील बदल आपल्याला त्यांनी विचारलेले आहेत. आता हे बदल कशा प्रकारे झालेले आहेत? तर काही आहेत काळ सुसंगत आहेत, तर काही त्यांच्या उपयोगानुसार त्यांच्यात बदल झालेले आहेत, तर काही जे बदल आहेत ते आवश्यक असे बदल झालेले आहेत. मला असं वाटतं आता तुम्हाला हे समजलं असेल की उत्क्रांती जी आहे त्यामुळे पक्षी म्हणजे हे बदल झाल्यामुळे त्यांचं जीवन टिकून आहे. आता जे काही पक्षी असतात बघा, डायनोसॉर वगैरे, त्यांनी बदल केले नाही तर ते काळाच्या ओघामध्ये ते काय झाले, नष्ट झालेले आहेत. हा सृष्टीचा नियमच आहे बाळांनो. आता आपण पुढे बघूया पुढचा प्रश्न की आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे त्यांनी की एका शब्दात तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. आता यामध्ये बघा, पक्ष्यांचा रंग, उडण्याची किंवा बसण्याची पद्धत आणि चोचीचा आकार, हे म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला पक्ष्यांचं निरीक्षण करताना करावयाच्या असतात. पक्ष्यांचं निरीक्षण जेव्हा करायचं असेल तेव्हा आपण काय बघायचं की त्याचा रंग कोणता आहे, तो उडतो कसा, आणि त्याचा चोचीचा आकार, त्यावरून त्याचं भक्ष्य सुद्धा आपल्या लक्षात येत असतं. आता बघा, आपल्याला पुढचा प्रश्न आहे की चोचीचे उपयोग कोणते. तर बाळांनो, आता हे चोचीचे जे उपयोग आहेत, तर काही चोचीचे जे आहेत ते आता आपण बघूया. बिया फोडणे, तर पोपट वगैरे यासारखे प्राणी त्यांच्या चोचीचा उपयोग बिया फोडण्यासाठी करतात. तर काही शिकार, आता हे बघा गिधाड वगैरे, तर हे प्राण्यांचा शिकार करतात आणि त्या शिकारीचे तुकडे करण्यासाठी त्यांच्या चोचीचा उपयोग ते करीत असतात. त्यानंतर घरटं बांधणं, आपण आताच बघितलं, सुगरण पक्षी आपल्या चोचीचा उपयोग घरटे बांधण्यासाठी करत असतो. चिवताई आपली तुमची चिवताईचा कशाचा उपयोग करते, तर पिल्लांना भरवण्यासाठी. आता त्याचप्रमाणे हा बघा, झाडावर किंवा वेलीवर लटकण्यासाठी सुद्धा चोचीचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे हा सुतार पक्षी आहे, झाडाच्या ढोलीतून अन्न खाण्यासाठी सुद्धा या चोचीचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो. तर आता आपण हे बघितलेलं आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका शब्दात उत्तर लिहा. चोचीचा वरचा भाग, त्याला आपण काय म्हणतो, चोचीच्या वरच्या भागाला मॅक्सिला. त्यानंतर चोचीचा जो खालचा भाग असतो त्याला आपण काय म्हणतो, मॅन्डिबल. मला लक्षात तुमच्या पक्ष्यांच्या असे हे चोचीचे 2 भाग आहेत. आणि आता आपण बघूया की पक्ष्यांच्या चोचीच्या सुरुवातीला असलेली 2 लहान छिद्रे, त्यांना काय म्हणायचं, श्वसनेंद्रिय.
आणि पुढचा प्रश्न आहे आपला, चोचीच्या टोकदार असलेल्या दातासारखा भाग, त्याला काय म्हणतात? एगटूथ. आता ज्या पक्षाला एगटूथ नाही आहे असा पक्षी कोणता? आपण बघितलं, तो आहे किवी. बरोबर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बाळांनो. की आता इथे आपण हे बघितलेलं आहे आपले प्रश्न. आता तुम्हाला समजले असतीलच. आता आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे, कोणते लिहा. आता अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी, सांगा बरं, कोण सांगू शकतो मला? बरोबर, फ्लेमिंगो. त्याचप्रमाणे बिया फोडून खाणारा पक्षी, पोपट. शक्करखोरा म्हणून ओळखला जाणारा पक्षी शिंजीर आहे. आणि घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी आहे सुगरण. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या शिंजीरला आपण शक्करखोरा म्हणतो, आपण बघितलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. फरक लिहा. आपल्याला फरक लिहायचा आहे. कशातला फरक लिहायचा आहे? तर किवी पक्षी आणि इतर पक्षी. तर पहिला फरक जो आहे तो किवी पक्षाला एगटूथ नसतो आणि इतर पक्ष्यांना मात्र एगटूथ असतो. दुसरा जो फरक आहे तो पिल्ले पायांनी अंड्याचे कवच फोडतात, तर इतर पक्ष्यांमध्ये पिल्लं जी आहे ती एकटूथच्या साहाय्याने अंड्याचे कवच फोडतात. मला वाटतं तुम्हाला आता हा फरक समजला असेलच. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहायचं आहे. हा स्वाध्याय आहे बाळांनो तुमच्यासाठी. तुम्ही हे लिहून घ्यायचं आहे की पाठाच्या आधारे ज्याप्रमाणे चोचीचं भक्ष्य असेल त्यानुसार त्याचा आकार जो असतो त्यानुसार त्याचं भक्ष्य तिथे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. तर तो तुम्ही स्वाध्यायामध्ये ते लिहून घ्यायचं की ज्याप्रमाणे बघा जसे चोचीचे वेगवेगळे बदल होत असतात त्यानुसार ते त्यांचं पर्यावरणात ते कुठे राहत असतील हे सर्व आपल्याला कळत असतं. आता पुढचं जे आहे आपलं पुढचा जो प्रश्न त्याकडे आपण बाळांनो आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की जशी जशी वेगवेगळ्या प्रकारच्या चोची असल्या तरी निसर्गाने मात्र प्रत्येक जीवाला जगण्यासाठी त्यांना वेगवेगळं असं कवच दिलेलं आहे आणि त्याच्या अन्नाची सोय सुद्धा या ठिकाणी आपल्याला निसर्गाने केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे हे जे निसर्गातील सर्व जीव आहेत ते एकमेकांवर अवलंबून असतात. जसे बघा आता छोटे छोटे किडे वगैरे साप खातो, सापाला गरुड खातो वगैरे, असे म्हणजे अनेक अशा अन्न साखळ्या निसर्गामध्ये आपल्याला दिसतात. आता बघा, ज्याने चोच दिली तोच चाराही देतो, या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं की या पाठामध्ये आपण पाहतो की जे चोच जी आहे तर ती चोच आपल्याला कोणी दिली आहे? तर निसर्गानेच दिलेली आहे. आणि चारा कोण देणार आहे? म्हणजे त्याचं अन्नाची व्यवस्था सुद्धा कोण करणार आहे? निसर्गच करणार आहे. म्हणून असं म्हटलं जातं की ज्याने चोच दिलेली आहे तोच चारा सुद्धा देतो. म्हणजे ज्याने जो जीव जन्माला आलेला आहे त्याच्या खाद्याची सोय सुद्धा या निसर्गाने केलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाला म्हणजे आता उदाहरणार्थ आपण फिंच पक्षाचे 13 प्रजाती पाहिल्या होत्या. मग ते प्रत्येक एकच होता, परंतु त्यांचे वेगवेगळे त्यांच्या खाण्यानुसार त्यांचे प्रकार आपल्याला इथे झालेले आहेत. म्हणजे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या चोची दिल्या पक्ष्यांना आणि त्यांना पुरेसं खाद्य दिलं, अन्न सुद्धा त्यांना दिलेलं आहे. आता आपण हा पाठ शिकलेला आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो भाग शिकलेला आहात मी आशा करते की तुम्हाला हा भाग समजला असेल. जर एखादा संकल्पना तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि आपल्या शिक्षकांना दिलेला अभ्यास पूर्ण करून दाखवा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये चोच आणि चारा हा पाठ पाहिलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. तो गुगल फॉर्म तुम्ही सोडवायचा आहे, जेणेकरून मग मला कळेल की मी शिकवलेला पाठ तुम्हाला कितपत समजलेला आहे. चला मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया नवीन पाठासह.